हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडीपुत्ता चौक या ठिकाणी जे बाधित स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय आपण। सकाळपासून त्यांचं मत ऐकतोय। वेगवेगळ्या नागरिकांनी आपलं मत मांडलेलं आहे। कुणाचाही डेव्हलपमेंटला विरोध नाही आहे आणि काही बातम्या आहेत 2010च्या डिस्ट्रिक्ट प्लॅनच्या त्यांनी काय घेतलेल्या हरकतीत कागदपत्र आपल्याला दाखवतायत। हे नागरिक 2014ला यांनी हरकत घेतलेली नोटीसला आणि हे लक्ष्मण किसन सोनवसे ताडीपुत्ता दाहरकर वस्ती, त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी शोधला मार्ग, ही सकाळची बातमी इथं पाहू शकता। हडपसर रेल्वे स्टेशन ते विमानतळ रस्ता, त्याच्यानंतर आत्ताची लेटेस्टची 18/2/2026ची हरकत घेतलेली महानगरपालिकेला पोच आहे, महानगरपालिका आयुक्त कार्यालय शिवाजीनगर। त्याच्यानंतर हे 2023चे हरकत आहे। त्याच्यानंतर हे मुंडवा गावातील शेती झोनचं निवासी झोनमध्ये रूपांतर करणे रस्त्याविषयी 2012ची याची हरकत आहे। तशा या सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने लढा दिलेला आहे, प्रशासनाशी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। महानगरपालिकेच्या कोर्टात सध्या ही केस दाखल आहे आणि या केसचा निकाल आता 25 तारखेला लागणार आहे। परंतु हे हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडीपुत्ता चौक रोड बाधित कृती समितीचं हे एकच मत आहे की आम्ही 2010 पासून लढतोय आणि 1985ला 2010ला 2017ला परत आता डीपी रिवाइज होतोय, सारखा डीपी रिवाइज होतोय आणि 24 मीटरचा रोड असताना एकदम 30 मीटर का करता, ही प्रामुख्याने मागणी। आणि ज्याचा अर्धा गुंठा 1 गुंठा घर जाते त्यांनी करायचं काय? त्यांना TDR FSI काही समजत नाही, त्यांना रोख स्वरूपात जो मोबदला मिळाला आहे ते मिळून त्यांना 5 पटीने मोबदला अपेक्षित आहे, असं या सर्व नागरिकांचं मत आहे। आता आपण इथं पाहिलं तर इथं 8 मीटरचं मार्किंग आहे, इथं कॅमेरा झूम करा, इथं 8 मीटरचं मार्किंग आहे, म्हणजे 8 मीटर आतमध्ये इन असं लिहिलेलं आहे। मग ही पूर्ण घर जाणार आहे आणि हे घर झालं ही पूर्ण बिल्डिंग जाणार आहे। मग इथल्या नागरिकांनी जायचं कुठं? असे अर्धा गुंठा 1 गुंठा 90 सालापासून कोण 85-80 सालापासून लोक रहिवासी ते दाहरकर यांनी सांगितलं की त्यांची शेतजमीन होती 1930 पासून खरेदी केलेली, शेतकरी होते आपल्यासमोर आणि असं सगळं नागरिकांचं मत आहे आणि हा निवासी झोन आहे। आणि तरी महानगरपालिका किंवा काही प्रसारमाध्यम असं दाखवतायत की भासवतायत की हे सगळं नागरिक अतिक्रमण करून राहत आहेत, त्यांनी इथं ताबा घेतलेला आहे आणि यांच्या जमिनी नाही आहेत। तर असं काय प्रकार नाही, यांनी सर्व कागदपत्रासहित आपल्यासमोर मांडलेलं आहे, खुलासा केलेला आहे। तर यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढे यावं, खुलासा करावा आणि या नागरिकांशी चर्चा करावी, यांचं मत जाणून घ्यावं की यांना काय अपेक्षित आहे। इथल्या लोकप्रतिनिधी जे आता नवनिर्वाचित नगरसेवक झालेले आहेत त्यांच्याशी यांनी बैठक लावलेली, त्यांच्याशी चर्चा केलेली, लोक सकारात्मक आहेत। आमदारांनी यात सहकार्य करावं आणि सर्वांनी या लोकांना न्याय द्यावा, एवढीच आजची मागणी। आणि ही सर्व लोक डीपी प्लॅनला डेव्हलपमेंटला विरोध करत नाही आहेत, परंतु ही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, यांचं घर पण वाचलं पाहिजे आणि रोजीरोटी वाचली पाहिजे, असा मधला मार्ग काढून या सरकार